अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अमृतमय विचारांचा खजिना, आपल्या जीवनाला दिशा देणारे, मनाला शांतता देणारे. आपण पाहत आहात नरेंद्रवाणी. आज आपण जाणून घेणार आहोत, प्रदक्षिणा का घालतात. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, आपण मंदिरात जातो, देवाच्या दर्शनासाठी जातो, पण दर्शन घेतल्यावर एक गोष्ट आपण नक्की करतो, ती म्हणजे प्रदक्षिणा. पण कधी विचार केलाय का, आपण प्रदक्षिणा का घालतो? फक्त परंपरा आहे म्हणून, की त्यामागे काही गूढ अर्थ आहे? स्वामी सांगतात, प्रदक्षिणा म्हणजे फक्त देवाभोवती फिरणं नाही, तर ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. प्र म्हणजे विशेष, दक्षिणा म्हणजे योग्य दिशा, म्हणजेच जीवन योग्य दिशेने नेण्याचा मार्ग म्हणजे प्रदक्षिणा. आपण जेव्हा देवाभोवती फिरतो तेव्हा आपण स्वतःला सांगत असतो, देवा, माझा आयुष्य तुझ्या केंद्राभोवती फिरत राहो. आपल्या जीवनात कितीही अडचणी असू देत, मन विचलित होतं, निर्णय चुकतात, पण प्रदक्षिणा घालताना आपण देवाला केंद्रस्थानी ठेवतो आणि स्वतःला त्याच्या अधीन करतो. स्वामी सांगतात, जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपलं अहंकार कमी होतं, कारण आपण स्वतःभोवती नाही तर देवाभोवती फिरतोय. ही एक साधी कृती वाटते, पण त्यातून मनाला नम्रता, श्रद्धा आणि स्थिरता मिळते. प्रदक्षिणा म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेनुसार स्वीकारणं आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं. म्हणजे बघा ना, आपण देवळात जातो, दर्शन घेतो आणि मग प्रदक्षिणा मारतो, पण बहुतेक वेळा काय होतं, आपण फक्त चालतो, मन मात्र कुठेतरी दुसरीकडेच असतं. स्वामी सांगतात, प्रदक्षिणा शरीराने नाही तर मनाने घालायची असते. तुम्ही चालत आहात देवाभोवती, पण खरं तर काय चाललंय माहितीये? तुमचे विचार देवाभोवती फिरायला लागतात आणि तेव्हा हळूहळू मन शांत होतं. एक साधं उदाहरण देतात स्वामी, जसं पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसंच आपलं आयुष्य देवाभोवती फिरलं पाहिजे. जर पृथ्वीने तिचा मार्ग सोडला तर सगळंच विस्कटेल ना. तसंच आपण देवाला सोडून जगायला लागलो तर आयुष्याचा समतोल बिघडतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपण प्रदक्षिणा उजव्या बाजूने का घालतो? कारण उजवी बाजू म्हणजे शुभ, पवित्र दिशा मानली जाते आणि आपण देवाला आपल्या उजव्या बाजूला ठेवतो, म्हणजेच आपल्या आयुष्यात देवाला सर्वोच्च स्थान देतो. स्वामी खूप साध्या शब्दात सांगतात, तुम्ही किती प्रदक्षिणा घातल्या हे महत्त्वाचं नाही, पण त्या किती भावनेने घातल्या हे महत्त्वाचं आहे. काही लोक 10 प्रदक्षिणा घालतात, काही फक्त 1. पण जर ती एक प्रदक्षिणा मनापासून असेल ना, तर तीच देवापर्यंत पोहोचते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा घाईत प्रदक्षिणा मारू नका. थोडं थांबा, शांत व्हा आणि प्रत्येक पावलासोबत मनात एकच भावना ठेवा, देवा, तूच माझं केंद्र आहेस. आणि खरं सांगू का, आपण आयुष्यात खूप गोष्टींच्या मागे फिरतो, पैसा, काम, लोकांचं मत, टेन्शन, दिवसभर आपण कोणाभोवती तरी फिरतच असतो. पण एकदा थांबून विचार करा, आपण देवाभोवती किती वेळा फेऱ्या मारतो? स्वामी सांगतात, ज्यांच्या भोवती तुम्ही फिरता तसंच तुम्ही बनता. जर आपण फक्त पैशाभोवती फिरलो तर मन कायम अस्वस्थ राहणार. लोकांच्या मताभोवती फिरलो तर कधीच समाधान मिळणार नाही. पण जेव्हा आपण देवाभोवती फिरायला लागतो तेव्हा हळूहळू मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आणखी एक गोष्ट, कधी लक्ष दिलंय का, प्रदक्षिणा घालताना आपण हळू चालतो, कोणी धावत नाही का? कारण ती रेस नाहीये, ती जाणीवीची प्रक्रिया आहे. प्रत्येक पावलावर आपण स्वतःला समजावत असतो, मी एकटा नाहीये, देव माझ्यासोबत आहे. आणि हाच विचार माणसाला आतून मजबूत करतो. स्वामी सांगतात, प्रदक्षिणा म्हणजे देवाला शोधणं नाही, तर स्वतःमध्ये देवाची जाणीव होणं हे आहे. म्हणजे काय,
देव बाहेर नाही, तो आपल्या आतच आहे. फक्त आपण त्याच्या भोवती फिरायला विसरलो आहोत. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालताना तेव्हा फक्त पायांनी नाही तर पूर्ण मनाने घाला. कदाचित तुमच्या आयुष्यातला एखादा मोठा प्रश्न तिथेच शांत होईल. आणि एक गोष्ट अजून, आपण देवाला भेटायला जातो ना, पण खरं सांगायचंच तर देव आपल्याला भेटायला तयार असतो. आपणच घाईत असतो, दर्शन घेतो आणि लगेच निघतो. प्रदक्षिणा पण कधी कधी नियमासारखी करतो, पण स्वामी सांगतात देवळात गेले की थोडा वेळ देवासाठी ठेवा, स्वतःसाठी नाही. कारण बाहेरचं आयुष्य आपल्याला थकवतं, पण देवाभोवती फिरताना मन हळूहळू हलकं होतं. तुम्ही प्रयत्न करून बघा. एक दिवस असा घ्या की काही माणसांचं नाही तर फक्त शांतपणे प्रदक्षिणा घाला आणि मनात बोला, देवा मला काही नको, फक्त तू हवा आहेस. पहा मग आतून कसं वाटतं ते. आणखी एक साधा पण महत्त्वाचा मुद्दा, प्रदक्षिणा म्हणजे वर्तुळ आहे आणि वर्तुळाला ना सुरुवात असते ना शेवट. म्हणजे काय, देवावरचा विश्वास पण तसाच असायला हवा, शेवट नसलेला. आपण काय करतो, सुखात देव आठवतो, दुःखात जास्त आठवतो, पण बाकी वेळ विसरतो. स्वामी सांगतात विश्वास असा ठेवा की परिस्थिती बदलली तरी तो बदलू नये. आणि हे सगळं शिकवणारी छोटीशी गोष्ट म्हणजे प्रदक्षिणा. तुम्ही मंदिरात फिरता, पण खरं तर तुमचं मन, तुमचं आयुष्य हळूहळू योग्य मार्गावर येत असतं. म्हणूनच ही छोटीशी प्रदक्षिणा आपल्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण देवाभोवती फिरतो, पण मनात काय चालतं? कधी कामाचं, कधी घरचं, कधी पैशाचं. म्हणजेच पाय देवाभोवती पण मन जगाभोवती. स्वामी सांगतात देवाला पावलं नाही, भावना पोहोचतात. म्हणून प्रदक्षिणा घालताना थोडा वेळ मन थांबवा, स्वतःला हळूच सांगा आता काही क्षण फक्त देवासाठी. आणि मग बघा प्रत्येक पावलासोबत मन कसं शांत होतं ते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपण आयुष्यात खूप वेळा चुकतो, निर्णय चुकतात, शब्द चुकतात, वागणं चुकतं आणि मग मनात एक ओझं तयार होतं. स्वामी सांगतात प्रदक्षिणा म्हणजे त्या चुकांचं ओझं हलकं करण्याचा मार्ग आहे. तुम्ही देवाभोवती फिरता आणि मनातल्या मनात सांगता, देवा चुकला असेल तर माफ कर आणि योग्य मार्ग दाखव. हे बोलायला मोठे मोठे शब्द लागत नाहीत, फक्त मनापासूनची भावना लागते. आणि जेव्हा ही भावना खरी असते ना, तेव्हा मन हळूहळू मोकळं होतं. म्हणूनच प्रदक्षिणा ही फक्त चालण्याची गोष्ट नाही, ती स्वतःलाच सुधारण्याची, स्वतःला समजून घेण्याची आणि देवाशी नातं घट्ट करण्याची एक शांत वाट आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही देवळात जाल आणि प्रदक्षिणा घालायला सुरुवात कराल, तेव्हा फक्त चालू नका, प्रत्येक पावलासोबत एक भावना ठेवा, देवा माझं आयुष्य तुझ्या इच्छेनुसार चालू दे. कदाचित तुमच्या प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळणार आहेत, पण त्या उत्तरांकडे जाण्याचा मार्ग नक्की मिळेल. कारण देवाभोवती फिरताना आपण हळूहळू स्वतःलाच सापडायला लागतो. आणि ज्या दिवशी माणूस स्वतःला सापडतो त्या दिवशी त्याला सगळं सापडतं. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विचारांमधून जर तुम्हाला असेच मनाला स्पर्श करणारे विचार ऐकायचे असतील तर नरेंद्रवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विचारांसोबत. जय सियाराम.